नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. अ, हा व्हिडिओ बनवायचा उद्देश आहे की मी मागच्या वेळी बोललो होतो की मी ब्लॉगिंग का स्टार्ट केली असं मी व्हिडिओ मध्ये बोललो होतो. त्याच व्हिडिओ म्हणजे त्याच्यावरतीच मी व्हिडिओ काढलाय. मी म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट का केली की त्याचा एक उद्देश होता की मला काही ना काहीतरी नवीन दाखवायचं होतं. मला काही ना काहीतरी म्हणजे मला क्रिएटिव्हिटी करायची होती. ऍक्च्युली तुम्हाला म्हणजे रियालिटी माहिती असेल की आजची रियालिटी कशी आहे की तुम्हाला आज म्हणजे असं जॉब भेटणं म्हणजे एकदम मुश्किल आहे. म्हणजे जॉब म्हणजे की एकदम स्ट्रगल करावं लागतं. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला म्हणजे एक इंटरव्ह्यू नाही बसला, परत इंटरव्ह्यू असे इंटरव्ह्यू देत देत तुम्हाला भरपूर असे इंटरव्ह्यू द्यावे लागतात. त्या इंटरव्ह्यू मध्ये कधी कधी पास पण नाही होत. मग तशाने अनएम्प्लॉयमेंट भरपूर असं म्हणजे अनएम्प्लॉयमेंट होऊन जातो काय काय. तर मग अशाने आपल्याला म्हणजे असं दुसरं काही सोर्स नसतो की दुसरा काही सोर्स असला पाहिजे. कारण की हर मिडल क्लास म्हणजे फॅमिली मधल्या पोरांचं पण एक असतं की की काय काय जणांना सोर्स भेटतो काय, कारण की सोर्स कसा असतो की काय काय जणांचा बिझनेस असतो, काय काय जणांचे पप्पा भरपूर म्हणजे पैसेदार असतात, काय काय ते त्यांना जे सोर्स असतो, काय काय जणांचं नसतं तसं. तर ब्लॉगिंग मध्ये म्हणजे की मला म्हणजे काय ना काय तर क्रिएटिव्हिटी दाखवायची होती की काय क्रिएटिव्हिटी म्हणजे की मी काय करू शकतो म्हणजे लाईफमध्ये. आणि ब्लॉगिंग करायचा उद्देश पण एक आहे की तुम्हाला पब्लिक स्पीक करता आलं पाहिजे. म्हणजे ब्लॉग करतात का तुम्ही, तर मेन पब्लिक स्पीकिंगवर तुमचा इम्प्रूव्ह होतो आणि कम्युनिकेशन स्किल्स पण इम्प्रूव्ह होतं. नेटवर्किंग तुमचं लय वाढतं ब्लॉगिंगमध्ये. तुमचं कनेक्शन पण खूप वाढतं की इकडे कनेक्शन, ते यांच्याबरोबर बोलायचं, अट्रॅक्शन आहे तुम्हाला. म्हणजे भरपूर काही म्हणजे हे होतात, सोर्सेस तुम्हाला भेटतं. आजचं म्हणजे जॉब वरती मी थोडं काही बोलणार आहे, कारण की जॉब म्हणजे आजच्या रियालिटीमध्ये जॉब म्हणजे भेटणं म्हणजे भरपूर मुश्किल आहे. कारण की मीच आता फेस केलं होतं. मी 14 to 15 इंटरव्ह्यूज दिले होते माझ्या इंटर्नशिपला. फक्त इंटर्नशिप टॅकल नाही, सॉरी, इंटर्नशिप घेण्यासाठी मला हार्डली 40 to 15 इंटरव्ह्यू द्यावा लागले इंटर्नशिपसाठी. तर मी विचार करा की जॉबमध्ये कॉम्पिटिशन किती आहे. आणि जॉबमध्ये कॉम्पिटिशन तर आहे, व परत वर्कलोड पण आहे, वर्क प्रेशर पण आहे. आणि मी त्या कॅटेगरी मधला नाही आहे. तुम्हाला एक खरं सांगू का, मला जॉबमध्ये इंटरेस्ट आहे, भरपूर इंटरेस्ट आहे. मोस्टली तर मला इंडस्ट्रियल फील्डमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे. पण ते जॉबमध्ये कसं की 9 to 5 जॉब करा, ते 9 to 5 जॉब केलं, घरी येऊन मग परत जेवायचं, परत झोपायचं, ते फोन स्क्रोल करायचं, ते स्क्रोल केल्यानंतर परत मग ते स्क्रोल करून मग टायमिंग अलाराम लावायचं, अलाराम लावून परत सकाळी उठून परत आंघोळ करून ट्रेनमध्ये बसायचं, ट्रेनमध्ये बसून तर रिपोर्टिंग टायमिंगला रिपोर्ट व्हायचं, असं हे अमुक धमुक. मग त्याच्याने तुमचं पूर्ण म्हणजे जे दुसरी लाईफ असते, तुमची अपार्ट लाईफ असते, ती लाईफमध्ये तुम्ही एन्जॉयमेंट करतच नाही. एन्जॉयमेंट म्हणजे की तुम्हाला म्हणजे की एक काय ना काहीतरी एन्जॉयमेंट आली पाहिजे, की तुम्हाला काय ना काहीतरी हे आलं पाहिजे की एन्थुझियास्टिक ऊर्जा आली पाहिजे की मी आता तुम्हाला काय ना काहीतरी दाखवायचं, काय ना काहीतरी हे करायचं. मी त्याच्या कारणासाठी मी ब्लॉगिंग स्टार्ट केले. ब्लॉगिंग तर माझी भरपूर टायमापासून माझं म्हणजे हे होतं की काय बोलतात, आपलं प्लॅन होता की ब्लॉगिंग चालू करायची, ब्लॉगिंग हे करायची. कारण की ब्लॉगिंगसाठी तर भरपूर ऍसेसरीज लागतात. ऍसेसरीज म्हणजे भरपूर नाही लागत, असं मोस्टली तर तुमचा ट्रायपॉड एक असतो आणि एक फोन असतो. फोन म्हणजे की चांगला क्वालिटीचा फोन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की फोनच चांगला नसला तर तुमचा कॅमेरा म्हणजे फोनमध्येच कॅमेरा चांगला नसला तर ब्लॉगिंग करून काय फायदा. मेन तर कॅमेरा मेन इम्पॉर्टंट आहे. पण आणि एक माईक पण इम्पॉर्टंट, कारण की आजूबाजूचं सराउंडिंग पण खूप म्हणजे खूप हे असतं की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतात तर ते खूप दिक्कत देतं. आजूबाजूचे सराउंडिंग इंटरॅक्ट होतात विदाउट माईक मध्ये, म्हणजे इनटेक होतात विदाउट माईक मध्ये. तर तेच ब्लॉगिंग बघा, तुम्हाला सांगू का, काय पण गोष्टी सुरुवात करायची असेल तर नव्याने सुरुवात करावं लागेल.
म्हणजे छोट्याशा वस्तूंनी सुरुवात कराल, की एका टायमाला लगेच सगळ्यात मोठा घास म्हणजे सगळ्यात मोठा हे भेटत नाही, म्हणजे सगळ्यात मोठा फळ नाही भेटत. तर हळूहळू तुम्हाला खाऊन खाऊन मग ते तुम्ही काय ना काय तर तुम्हाला भेटतं. कारण की तसं माझं रनिंगचं पण आहे. रनिंग मध्ये पण मी 8वी 6वी का 7वीला होतो तेव्हापासूनच मी रनिंग करत होतो. मग हळूहळू मी थोडं म्हणजे रनिंग मध्ये पण इंटरेस्ट जमायला लागला मला. तसंच आहे. त्याच कारणासाठी मी ब्लॉगिंग मध्ये खूप माझा इंटरेस्टेड आहे. आता आता मी तुम्हाला मला हे सांगायचं आहे की म्हणजे की मला मोस्टली ट्रॅव्हल वरती ब्लॉगिंग करू का डेली डेली ब्लॉग्स वरती म्हणजे डेली रुटीन्स वरती ब्लॉगिंग करू. ट्रॅव्हल वरती ब्लॉगिंग म्हणजे की आता समजा मला मी तर आता भरपूर म्हणजे याच्यावरती आहे म्हणजे की काय बोलतात बिझीच्या मध्ये आहे. कारण की मला सकाळी मी उठतो कधी कधी माझं 9चं कॉलेज असतं ना, तर मला कॉलेजला इकडं नाही, माझं कॉलेज दादरला आहे. म्हणजे मी टिटवाळ्यापासून ते दादर पर्यंत जातो. म्हणजे विचार करा मला कसं समजा माझं सकाळी 9चं कॉलेज असलं तर मला सकाळी 6ला निघावं लागतं टिटवाळ्यावरनी, म्हणजे घरात म्हणजे घरून. तर तो 6:13ची पहिली ट्रेन असते. तर नाही सॉरी नॉट पहिली ट्रेन असते, तिसरी का चौथी ट्रेन असते ते मला पण एवढं माहित नाही. कारण की त्या ट्रेनने मी जातो तर बरोबर मी तिथे 8:14 का 8:15 का 20ला पोहोचतो. तिकडनी चालत चालत जातो स्टेशनवरून चालत म्हणजे आपलं कॉलेजच्या कॅम्पस पर्यंत येतो. तिथेच मला 20-25 मिनिटं जातात. तर पण विचार करा मला 2.5 तास म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये जातात. तर 9 ते 4 म्हणजे विचार करा मी सकाळी 7 वाजेपासून ते रात्रीच्या 7:30 पर्यंत मी घरी म्हणजे बाहेरच असतो. विचार करा की काय म्हणजे एकदम फालतू लाईफ मध्ये. म्हणजे विचार करा मी आताच म्हणजे की एक्सप्लोर करतोय की मी माझ्या लाईफ मध्ये म्हणजे की मी आताच किती ट्रॅव्हल करून हे करून ते करून किती तास वेस्ट होत आहेत. तर तेच तास मी जर समजा काय नाही क्रिएटिव्हिटी मध्ये तर टाकले तर मग मला काय ना काहीतरी म्हणजे माझं इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं. तेच माझं म्हणणं होतं. कारण की मी आताच सगळं म्हणजे विचार म्हणजे माइंड मध्ये सगळं कॅप्चर करतोय की जेव्हा मी जॉबला लागेल तेव्हा माझी काय हालत होणार विचार करा. तर त्याच्यासाठीच मी काय ना काहीतरी आहे ना असं म्हणजे हॅपी म्हणजे काय ना काहीतरी म्हणजे एकदम एन्थुसियास्टिक राहण्यासाठी मी काय ना काहीतरी स्टार्ट केलंय. आणि हे स्टार्ट करण्याचा हेच उद्देश आहे की मी काय ना काहीतरी करेल पुढे. तर मी चालूच ठेवणार आहे ब्लॉगिंग, तर माझं तर चालूच राहणार आहे. मी तर सोडणार नाही ब्लॉगिंग. काही नाही म्हणजे हार्डली 6-7 दिवसाचा गॅप पडेल मला व्हिडिओ एडिटिंग मध्ये, पण माझा सोर्सेस चालू राहणार. चला मित्रांनो मी इथंच व्हिडिओ स्टॉप करतोय. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि येणारे पुढचे व्हिडिओ पण असेच टाकत जाईल आणि बेल आयकन पण दाबा. ओके.